तळोदा शहरात नवीन वसाहतीत रस्ते काँक्रिटीकरण व गटरीचे काम सुरू आहे। हे करताना अडथळे ठरणारे विद्युत पोल सरकवणे गरजेचे होते, मात्र पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराचं हित साधण्यासाठी पोल शिफ्ट केले नाहीत। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणचे पोल कमकुवत झाले असून तारा देखील सैल झाल्या आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असून घराच्या छताला स्पर्श होत आहे। या पार्श्वभूमीवर मोठा अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। तळोदा शहरातील रस्त्याचे बांधकाम चालू आहे। त्या ठिकाणी रस्त्यावर डीपी असल्यामुळे रस्ता अरुंद होतोय। आणखी सांगायचे तात्पर्य म्हणजे तळोदा नगर परिषदेचे इंजिनियरचे कुठल्याही प्रकारे देखरेख नसून काम एकदम निकृष्ट दर्जाचे होऊ राहिलं। नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी डीपी सरकवली पाहिजे व रस्ता रुंद झाला पाहिजे। अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे लोकांना नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होतो आहे। तरी नगर परिषदचे इंजिनियर वगैरे सीओ साहेबांनी लक्ष द्यावं, जेणेकरून जनतेचे समाधान होणार, त्याकडे लक्ष द्यावं। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी।